म्हातारे 99 वर्षाचे झाले, 90 वर्षाचे झाले, पण तरी देखील त्यांना जीवनात कलंक शिवला नाही का? आईने मांडीवर बसून संस्कार दिले. तसे संस्कार चालू होते रेणुका मातेचे. परशुरामजी जवळ बसलेले. तितक्यात परशुरामाचे वडील रेणुका मातेचे पतिदेव, नाव काय हो? जमदग्नी आलेत. नावातच क्रोध होता. दारात रेणुका माता दिसली. परशुराम दिसला आणि क्रोधायमान झाली. जमदग्नी, ए परशु, बाप होता महाराज. बापाचे शब्द पडले हृदयावर. परशुरामही उभा राहिला, आज्ञा पाळली. आणि रेणुका माता देखील उभा राहिली. आणि परशुरामजी म्हणतायत, आज्ञा बाबा. अरे का आज्ञा विचारतोयस परशु? उचल परशु. उचलला बाबा परशु. आज्ञा. अरे का आज्ञा विचारतोयस? उडव रेणुकेचं शिर. सख्या आईचं शिर उडवलं, चुलतीचं नाही बरं. सख्या आईचं शिर उडवलं. जमदग्नी प्रसन्न झाली. वा परशुरामा, आज्ञाधारक मुलगा जन्माला आलाय बाळा. तुझ्यावर तुझा पिता प्रसन्न आहे. बोल, काय मागतोस? खळखळ परशुरामाच्या डोळ्यात नासूच्या धारा आल्यात. परशुरामजी म्हणतात, बाबा तुम्ही प्रसन्न होऊन मी घेऊन करणार तरी का हो? झालं काय रे बाळा? बाबा अजिबात फायदा नाही हो तुमचा प्रसन्न. अरे झालं काय? बाबा माझं मातृत्व जर मी माझ्या हाताने संपवलं, माझं वात्सल्य जर मी माझ्या हाताने संपवलं, तुम्ही देऊन मी घेऊन करायचं तरी काय? बाबा तुम्ही जर माझ्या प्रसन्न असाल ना, एक करा आता, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा हो. हे लेकरा, कशाला दुःख अश्रू काढतो रे? डोळ्यातले अश्रू बंद कर. घे तुझ्या बापाचं तपश्चर्याचं पाणी. लेकरानं बापाच्या तपश्चर्याचं पाणी घेतलं कमंडलू मधलं आणि आईच्या शिरावर टाकलं. ताई, माझी रेणुका माता पुन्हा जागृत अवस्थेत आल्या हो. मात्र हे उदाहरण ऐकून एखाद्या म्हाताऱ्यानं त्या भानगडीत पडायचं. म्हातारा सकाळी सकाळी 12 द्यायला जावं गावाला. महाराज 10चा डबा नाही, 12चा डबा नाही. म्हातारा काय तसंच गावाला 12 देता का? अरे तिकडेच पावडी फेकतं, धोतर घोसतं, घरी धावत येतं. दारात शांताबाई शांताराम दिसावा. जमदग्नी क्रोधायमान झालेला होता. शांताराम पोरगा आज्ञाधारक होतं परशुरामासारखं. आज्ञा बाबा. अरे का आज्ञा विचारतोस? उचल कुऱ्हाडीचा दांडा. उचल ना बाबा आज्ञा. अरे का आज्ञा विचारतोय? उडव शांतीचं शिर. म्हातारी गचकल पण जिती होणार नाही. मग विशेष कृत्य आमचे रेणुका कृत्या विठ्ठल विठ्ठल. या युगात परिणाम झाला का त्या पदार्थाचा? आहा, पुढचं युग बघा ना तुम्ही. त्रेतायाम जसे कृत्या. काय काय? त्रेतायुगामध्ये राम रावणाचं युद्ध. महिला मंडळी कोण्या माऊलीमुळे झालं? सीता मातेमुळे. तुमचाच विशेष परिणाम आहे महाराज या सृष्टीवर. तुमच्या इतकं समर्पण कोणाला देता आलेलं नाही. महिला माता इतकं समर्पणच नाही महाराज. प्रत्येक युगाचा विचार करा दादा तुम्ही. समर्पण माझ्या आईचं आहे, माझ्या बहिणीचं आहे. काय समर्पण? एक दिवस पतीच म्हणाला, का असं काय समर्पण आहे? सारा आयतं आम्ही आणून देतो. काय काय आयतं आणून देतो, तुझं काय समर्पण? ऐका पती देवा, ते तुमचं कर्तव्य. पण आम्हा स्त्री जाती इतकं समर्पण पुरुष जातीला देता आलेलं नाही. पती म्हणाला, असं काय समर्पण का तुझं? ती पत्नी म्हणाली, ऐका पतिदेवा, तुम्ही विचारतात म्हणून माझं समर्पण ऐका आम्हा स्त्री जातीचं. पतिदेवा ऐका आमचं समर्पण. अगं काय ते तर कळू दे. ती पत्नी आपल्या पतीला म्हणाली, पतिदेवा गळा माझा. काय काय? गळा माझा हो, पण गळ्यातलं मंगळसूत्र पतिदेवा तुमच्या नावाचं. ऐका पतिदेवा, भांग माझा. काय काय? भांग माझा, पण भांगातला शेंदूर देखील पतिदेवा तुमच्या नावाचं. ऐका ना पतिदेवा, कपाळ माझं. काय काय? कपाळ माझं, पण कपाळावरलं सौभाग्याचं लेणं देखील तुमच्या नावाचं. ऐका पतिदेवा, हात माझा. काय काय? हात माझा, पण हातातल्या बांगड्या देखील तुमच्या नावाच्या. ऐका पतिदेवा, पाय माझा हो. काय काय? पाय माझा, पण पायातले पंजन देखील तुमच्या नावाचे. ऐका ना पतिदेवा, असा उपवास नाही तो खडतर तपश्चर्याने मी केला नाही हो. असा गुरुवार नाही की दिवसभर उपवासी राहिले, पण तरी सुद्धा वडापाव वडापाव घाम येईपर्यंत दोरा गुंडाळला हो पतिदेवा, पण आशीर्वाद तुमच्या नावाचा. ऐका ना पतिदेवा, गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस सोन्याच्या गोळ्यासारख्या लेकराला मी लहानाचं मोठं करते आणि जन्माला घालते. झालं बाळांत तर बाळांत हो पतिदेवा, नाही तर माझा जीवनात अंत होऊ शकतो.
एवढ्या खडतर प्रवासाने मी लेकराला जन्माला घालते, पण पतिदेवा लेकराला नाव माझं नाही हो, तुमचं. ऐका पतिदेवा, सांगा ना तुमचं काय समर्पण. पती म्हणाला आमचं समर्पण. मग काय असा उपवास केला तुम्ही पत्नी करता? पोळा. अरे तू 4लाच सोडला, तू दणकून मांडे 4 आणले तू. काय समर्पण. पण इतकं समर्पण माझ्या माता भगिनीचं. चला त्रेतायुगामध्ये देखील ह्याच पदार्थाचा परिणाम झाला. त्रेतायामच्या सीताकृत्या. राम रावणाचं युद्ध कोण्या माऊलीमुळं? सीता माऊलीमुळं. त्या युद्धाला उपमा देता आली का एखाद्या भांडणाची? ज्ञानोबराय सांगतात राम रावणाचं युद्ध कसं झालं तर सहज सांगा. राम रावण झुंजले कैसे, राम रावणची जैसे. त्यांच्या युद्धाला उपमा देता आलेली नाही. असं किती भयानक युद्ध होतं सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. असं कसं युद्ध होतं तुम्ही ऐकणारे सुज्ञात म्हणून सांगतो. काय झालं, किती भयानक युद्ध होतं लगेच कळेल या उदाहरणावरनं. द्वापार युगामध्ये काय झालं, कौरव पांडवाचं युद्ध ठरलं. कोणाचं ठरलं दादा? कौरव पांडवाचं. भगवान कृष्ण म्हणाले भीमा चाल इकडे, बोला वासुदेव आज्ञा. म्हटले काय नाही, तुमचं काही दिवसावर कौरव पांडवाचं काय भाऊबंदकीचं युद्ध आहे. 4 गोष्टी चांगल्या सांगतील नीतीच्या युद्धात, त्याकरता एका मातेला तुला आमंत्रण देण्याकरता पाठवायचं. भीम म्हणाला कोण्या माऊलीला? म्हटले मंदोदरी मातेला. कोणाला? मंदोदरी मातेला. त्यातल्या त्यात भीम दणकून जेवण झालेलं होतं. दणकून जेवलेला होता भीम. तो म्हणाला देवा जरा विचार करून बोला ना वासुदेव, आपण कोणत्या युगात आहात? ज्ञात आहे का तुम्हाला? भगवान कृष्ण म्हणाले ज्ञात आहे, आपण द्वापार युगात आहोत. कोणत्या युगात? द्वापार युगात. मग हो देवा वासुदेवा, ती माऊली काय द्वापार युगात झाली का? कोणत्या युगात झाली? त्रेतायुगात झाली मंदोदरी माता. कोणत्या युगात? त्रेतायुगात. मग वासुदेवा ती जिवंत तरी असेल का? भगवान कृष्ण म्हणाले ती काय 2025 मधली पतिव्रता आहे का? पती तहानलेला असतो, भुकेलेला असतो, आवाज देतो अगं भूक लागली नाही जेवण, पण निदान ग्लास भरून काय दे सध्या पाणी दे. ती म्हणते मी ऑनलाईन आहे, तूही पे, मलाही भरून आण. तसली पतिव्रता ती माता नाहीये. अरे त्या मातेची सृष्टीवर सत्ता यात नवल नाही रे भीमा. मी जग निर्माण करणार आहे, तिची माझ्यावर देखील काय सत्ता आहे. वा वा वा. अरे भीमा ती सामान्य पतिव्रता नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची माझ्यावर देखील सत्ता आहे. काल तिच्याकडे वक्र नजर करून आमंत्रण द्यायला जाऊ शकत नाही. जा आमंत्रण देऊ नये. भीम लंकेत गेला. कुठे गेला आई? लंकेत गेला. अतिथी जर आपल्या दारात आला, आपली संस्कृती काय आहे? अतिथी देवो भव. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर. आपल्या संस्कृतीसारखी संस्कृती इतर देशात नाहीये. अतिथी आला अनोळखी जरी असला आपण काय करतो, त्याचं स्वागत करतो. या भीमा तुमच्यासारख्या श्रेष्ठ योद्ध्याचा पाय आमच्या लंकेला लागला, आमची लंका पावन झाली. पुन्हा अतिथीने आपल्या घरात पाय ठेवण्याच्या अगोदर आपल्याकडे एक पद्धत आहे. आपण बकेट भरून बादली भरून काय देत असतो? हातपाय धुण्याकरता पाणी. तसं मंदोदरी मातेला पाणी काय हाकेच्या अंतरावर जवळ सागर भरलेला होता, समुद्र. भरली बादलीन भीमाला दिली. भीम म्हणाला माझ्याकडे बघा. माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे नाही बरं, भीमाकडे. मी काय सामान्य वाटतो का तुम्हाला? मी समुद्रात न पायी चालत आलो, गुडघ्याच्या खालीच मला समुद्राचं पाणी लागलंय आणि या बकेटवर पाण्यात माझं भागलं असं वाटतं का तुम्हाला? मग तुझी काय इच्छा भीमा? म्हटली आई मला एखादा तलाव दाखवा. काय दाखवा? तलाव दाखवा की त्याच्यात मी पोहण्याचा आनंद घेऊ शकतो. मंदोदरी माता म्हणाली तू सागरात आनंद घेऊ शकतो, तलावाची इच्छा बाळगायची नाही. पण भीम आगाऊ होता. काय होता? आगाऊ होता. त्याने सागराचा त्याग केला आणि लंकेच्या शेजारी एक तलाव साचलेला होता पाण्याचा, त्याच्यात उडी हाणली पोहायला लागला. आता तुमच्या इथं पट्टीचा पोहणार आहे का? या पंचकृषीत असतो महाराज. त्यानं जर उडी आणली तो काय घेत असतो? ठाव घेतो. काय घेतो? ठाव. तसा भीम पट्टीचा पोहणार होता. त्याने उडी हाणली. एक वेळा नाही 100 वेळा उडी आणली तरी सुद्धा भीमाला काय तलावाचा ठाव सापडायला तयार
नाही. आता ज्यानं 100 वेळा त्या तलावाचा ठाव घेतला असेल त्याचा श्वास काय तुमच्या माझ्यासारखा स्थिर असेल का हो? सध्या चालू आहे असा तो कसा करत असेल माहिती आहे का? बिळातनं नाक निघताना बघितलं का दाजी तुम्ही? नाही. फुस नाग्या नाग्या फुस जागा दिसल तिथं घुस. आता फुस बाहेर आला महाराज काठ शोधत शोधत. मंदोदरी माता म्हणाले, भीमा अशी कशी आंघोळ चालली रे तुझी? 4 तास झालं तुझी वाट बघते नाश्त्या करता. अरे त्या मालेगावला 8 दिवसात ना आंघोळ एका मग्यात आंघोळ आणि तू 4 तास झाला आंघोळ करतोय. अशी आंघोळ तरी कशी चालू? भीम म्हणालाही मी आगाऊपणा केला. काय केला? म्हटले काय मी स्नानाची इच्छा धरली पण सागराचा त्याग केला. तुम्ही न सांगितलेल्या तलावात स्नाना करता गेलो तर मला सवय मी ठाव घेतल्याशिवाय थांबत नाही. 100 वेळा ठाव घेतला तलावाचा पण मला काय ठाव सापडलेला नाही. मंदोदरी माता म्हणाली एवढ्यांदा केला आगाऊपणा पुन्हा करायचा नाही. आई चांगलं पाणी आहे फक्त मला ठाव सापडलेला नाहीये. ए भीमा जरी ते पाणी आहे पण तो तलाव नाहीये. म्हटले मग काय ते तर कळू द्या. अरे म्हटले माझे कुंभकर्ण भाऊजी रावणाचं ऐकून युद्धाला गेले तर प्रभू रामचंद्रानं कुंभकर्णाला संपवलं. रावणाला कळावं की कुंभकर्णही मेला म्हणून परमात्म्यानं प्रभू रामचंद्राने सहज अलगद बाणाने कुंभकर्णाची कवटी उचलली आणि या सागराच्या शेजारी पडली आणि त्याच्यात पावसाचं पाणी साचलं. भीमाची आवाज गेली. काय गेली? हवा. तो म्हणाला बाबू आपलं युद्ध बघण्यात काय मजा येणार नाही. त्या कुंभकर्णाचं अर्धीच कवटी तर एवढा सरोवर तर त्या कुंभकर्णाचं बाकीचं पार्ट कुठं? एवढं भयानक युद्ध फक्त त्रेतायाम जशेता कृत्या विठ्ठल विठ्ठल. चला पुढचं युग थांबलं का हो? नाही थांबलं. द्वापारे द्रौपदी कृत्या. द्वापार युगात देखील कौरव पांडवाचं युद्ध कोण्या माऊलीमुळे हो? द्रौपदीमुळे. त्या माऊलीनं किती शब्द वाया घालवले भांडवाला भांडणा करता? 4 ते 5. किती? 4 ते 5. केव्हा घालवले ते सांगतो. काय झालं? द्वापार युगामध्ये मयदानवाने इंद्रप्रस्थ नावाची नगरी उभारली. कोणती नगरी? इंद्रप्रस्थ. अशी विशेष नगरी होती. आई आमदारालाही बांधता आली नाही खासदारालाही बांधता आलेली नाही. काय विशेष होतं त्या नगरीत? जिथं पाणी तिथं जमीन. काय काय? जिथं पाणी तिथं जमीन असायची आणि जिथं जमीन दिसायची तिथं काय असायचं? पाणी. अनेक राजे ती नगरी बघण्याची इच्छा धरून यायचे तर दुर्योधन आला होता. कोण आला होता? दुर्योधन. त्याला काय दिसलं समोर? पाणी. त्याला आपलं धोतर भिजल. त्याने सावकाश पाय टाकला तर त्याला पाण्याचा किंचित देखील स्पर्श जाणवला नाही. तर त्याच्या मुखातनं सहज शब्द निघाले, वा मयदानवा मी अनेक नगऱ्या बघितल्या अरे पण काय विशेष नगरी पाण्यात पाय पण मला किंचित पाण्याचा स्पर्श जाणवला नाही. धन्यवाद व्यक्त केले मयदानवाने. पुढे चालत गेला तर पुढे काय होती? जमीन होती. मात्र त्याच्यात काय होता? पाण्याचा खड्डा. पाय टाकणार नगरातली दासी आडवी झाली. दुर्योधनजी तिथं पाय टाकला पाण्यात भागलं तुमचं. पण इथं पाय टाकण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. दुर्योधन म्हटला तो टालकं फिरलं का? अगं मी पाण्यात पाय टाकला पाण्याचा स्पर्श मला लागला. इथं तर चांगली जमीन. अहो तेच तर विशेष आहे दुर्योधनजी या नगरीचं. जिथं पाणी तिथं जमीन आणि जिथं जमीन तिथं पाणी. अरे हात जमीन आहे तिथं. आता सांगा एवढी दासी सांगत होती प्रयत्न करून ते ऐकलं का महाराज? नाही ऐकलं. कारण की का? ते ऐकणाऱ्याची यादी जन्माला आलेलं होतं का? नाही ऐकणाऱ्या. नाही ऐकणाऱ्या. भगवान कृष्ण त्याला 4 वेळा शिष्टाई करण्याकरता गेले. हे दुर्योधना त्या पांडवांची जास्त इच्छा नाही रे. फक्त राहण्याकरता जागा आणि खाण्याकरता शेती. पण ते म्हणालं सुईच्या टोकावर बसल इतकं सुद्धा पांडवांना देणार नाही. ज्यानं भगवान कृष्णाचं ऐकलं नाही तो सामान्य दासीचं ऐकेल का? अजिबात नाही. पाय टाकला आणि धाडकन खड्ड्यात पडला. आता पडलेला मनुष्य लागलेलं बघतो का कोणी बघितलेलं बघतो? तुमच्यात कोण कोण सायकल शिकलं? तुम्ही दाजी सायकल शिकला? आमना करे पुरी हेलिकॉप्टर चालवती. जाऊ दे ते आगाऊ. चला महाराज सायकल शिकताना कोण कोण पडलो? मी पडलो तुम्ही पडले. आपण पडल्यानंतर लागलेलं बघितलं का कोणी बघितलेलं? कोणी बघितलं. तसा दुर्योधन म्हटला पडलो तो सोडा मालकोंद वर बघायला गेला तर द्रौपदी माता केस सुकवत होती. सहज म्हणाली आंधळ्याची लेकर आंधळी. द्वापारे द्रौपदी कृत्या विठ्ठल विठ्ठल. ज्याला जीवनात कल्याण करायचं तर अंतुरी पदार्थाशी कधी वैर करायचं नाही. अंतुरी म्हणजे कोण्या माता भगिनीशी भांडण करायचं नाही. तुम्ही म्हणणार भांडण केलं तर काय बिघडतं महाराज?
चला त्रेतायुगात रावणानं सीता मातेची वैर केलं तर रावणाचं कल्याण झालं का भिवंडी? कल्याणही नाही भिवंडी नाही, डायरेक्ट खकाना झाला. काय झाला? खकाना. द्वापार युगात दुर्योधनानं भांडण केलं द्रौपदी मातेशी, सांगा त्या दुर्योधनाचं कल्याण झालं का भिवंडी? कल्याणही नाही भिवंडी नाही, डायरेक्ट सुपडा साप झाला. काय झाला? सुपडा साप. मग आपलं काय होईल? काही खरं नाही. म्हणून ज्याला जीवनात कल्याण करायचं शास्त्रकार सांगतात त्यानं अंतुरी पदार्थाची वैर करायचं नाही. एक म्हणाला कीर्तनात उभा राहून, महाराज भांडण केलं तर काय बिघडतं? जायत रेतोय का? जाय द्वापार का? महाराज मी तर रोज हाता घालून काढतो. म्हटलं भाऊ ती माता समजदार असेल. काय असेल? समजदार असेल म्हणून तुला काय तिने वैरपणा दाखवला नाही. तो म्हणाला महाराज पण का भांडण करायचं नाही त्याचं कारण तर सांगा. म्हटलं त्याचं कारण आहे भगवान कृष्णाजवळ अनेक प्रकारचे गुण होते. काय काय? अनेक प्रकारचे गुण होते. सरस्वती माता गुण लिहिण्याकरता आली, समुद्राची शाई, आकाशाची लेखणी, तरी देखील देवाचे किती गुण उरले? 36 गुण उरले. किती? 36. भगवान कृष्ण आले, म्हणाले झाले का गुण लिहून? सरस्वती माता म्हणाली देवा तुमचे इतके अपार गुण आहे. शाही संपली, आकाशाचं पान संपलं, साक्षात विद्येची देवता, माझा हातही थांबला, तरी देखील देवा तुमचे 36 गुण राहिले. किती गुण राहिले? 36. आता देवा इतका उदार आहे का जगाच्या पाठीवर? उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत ये थोरी गरजता ती पवाडे. भगवान परमात्मा उदारे म्हणाले असं कर सरस्वती माते, तुझ्या मताने 36 गुण कोणाला देऊन टाक. आता ही जात कधी आपल्या जातीला देईल का महाराज? अरे 8,500 रुपये आले अकाउंटवर. अरे 1 रुपया तरी लागू दिला का धक्का आपल्याला? त्याच्यात सोनाराच्या दुकानात गेल्या महाराज. सांगा सरस्वती माता देईल का मग आपल्याला? आपल्याच जातीला 36 गुण दिले. सामान्य भाषेत आपण त्याला 36 गुण नाही म्हणत, आपण काय म्हणतो? 36 नखरे म्हणतो. काय म्हणतो? 36 नखरे. म्हटलं भाऊ तुला एक जरी नखरा दाखवला तू काय जिता राहत नाही. त्यानं कीर्तनात शांत ऐकलं, घरी गेला, पत्नीच्या पाठीमागे लागला. का ग? तुझं माझं विवाह होऊन 55 वर्ष झाले पण तू मला साधारण एक सुद्धा नखरा दाखवला नाही. ती म्हणाली नाही दाखवला म्हणून चांगला संसार आहे. मी जर दाखवला असता तर तुम्ही कधीच गोविंटू यमपुरी गाठली असती. तो म्हणाला आता मी मेलो तरी चालेल पण मला एक तरी नखरा दाखव. ती समजदार माता होती महाराज, तिनं शास्त्र वाचलेलं होतं. ती म्हणाली अहो तुम्ही त्या बघण्याच्या भानगडीत पडू नका. आता तो शेतकरी होता. 50-60 वर्षापूर्वी शेतकरी नागटी ट्रॅक्टरनं करायचा का बैलजोडीने करायचा? बैलजोडीने. सकाळी सकाळी नागटीला गेला. त्या काळातली शेतकऱ्याची पत्नी डबा अशी 2 व्हीलरवाल्याजवळ द्यायची का? स्वतः टोपलं उचलायची, टोपलीत भाजी भाकर घ्यायची आणि बांधावर पोसायची. ती बांधावर पोचली ना पोचली काका, अहो धरल्याच म्हणाला आता तरी तुझे शेतात 36 नखरे दाव, आता तरी तुझे शेतात 36 नखरे दाव. ती म्हणाली अहो तुम्ही त्या बघण्याच्या भानगडीत पडू नका. तो म्हणाला का रुम न काढू. तिला वाटतं रुमण्याच्या जातीचं काही खरं दिसत नाही, याला दाखवल्याशिवाय पर्याय नाही. तिचं शेत नेमकं तुमच्यासारखं नदी काठेला होतं महाराज. एकानं नुकतं जाळं टाकलं होतं आणि तिनं उधार 4 मासे घेतले. ती म्हणाली हाना आऊत. पती आऊत हाणतोय. पतीच्या पाठीमागे गेली, पतीला न दिसता नागराच्या चारीत 4 मासे जिवंत सोडले. पती समोर गेले. हो आपल्या धमाने गावामध्ये अनेक लोक शेतीत कमाया काढत असतील पण तुमच्यासारखी नागटी अख्ख्या पंचक्रोशीत कोणाला जमत नाही. तो म्हणाला असं काय विशेष माझ्या? अहो तुम्ही नागरावं आणि उन्हाळ्यात जिवंत मासे नागटीत न काढावे. तो म्हणाला तो टालक फिरलं का? जेवणा वेगळी मासुणी तैसा तुका तळमळी. अगं मासा पाणी सोडून जिवंत राहील का? ती म्हणाली माझ्यावर नाही भरोसा ना, ओळून बघा. ओळून बघितलं तर जिवंत 4 मासे महाराज. काका तो काय तुमच्या माझ्यासारखा माळकरी नव्हता हो, तो प्युअर खाटक्याच्या शेजारचा होता. तो म्हणाला तू शेतात काय खायला आणलं? ती म्हणाली मेथीची भाजी भाकर. आई या मांसाऱ्याला मेथीची भाजी आवडली का जीवनात कधी? तो म्हणाला मी दिवसभर उपाशी राहतो, याचीच भाजी करतो सायंकाळी. आता ती त्याचीच पत्नी होती महाराज. सायंकाळी घरी गेली, भाजी केली आणि घरी गेलं, बैल बांधले, वैरण टाकलं, पाणी पाजलं, तसाच ताटावर बसला. तुम्ही म्हणणार हातपाय नाही धुतले गे? मांसाहारी कुठं हातपाय धुतं का? बसलं तसंच ताटावर. वाढ. मग तिनं वाढलं पाहिजे का नाही? तिनं काय वाढलं माहितीये का? पिठलं बाक. अरे तो काय कीर्तन ऐकणारा नव्हता महाराज. असा क्रोध चालला ज्याच्या करता उपवासी. हिनं पिठलं वाढलं. जो संतापला पत्नीला दनादन दनादन असाच हाणायला लागला महाराज. पत्नी हापसा बपसा रडायला लागली. आता मला सांगा माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे तुमचा. पत्नीला कोणी मारावं काका? तुम्ही कोणीच नाही सांगणार, मीच सांगतो. ज्याची 400 किलोमीटर सासरवाडी लांब आहे
त्यांना हाणलं तर अजिबात वाईट वाटत नाही महाराज. ज्याची 300 किलोमीटर सासवडी लांब आहे त्यांना हाणलं तर अजिबात वाईट वाटत नाही. पण ज्याची गावातली त्यानं कधी येणं बन करू अरा त्याची गावातली सासरवाडी आणि मी गरीब बाबा. त्याचे साले काय तुमच्या माझ्या साल्यासारखे 25 किलो आणि 30 किलोचे नाही महाराज. त्याचे साले असे खपक्याच्या खपके आणि रपक्याच्या रपके होते.